दुश्मन लोक जे तुमचे कल्याण करू इच्छित नाहीत ते तुमच्याशी दोस्ती करतात, हे तरुण पोरांनी लक्षात ठेवावं. आणि जर तो तंबाखू खायला आणि दारू प्यायला शिकवत असेल ना, तर तो आपला मित्र नाही आहे. आपलं तारुण्य खराब करायला शिकवतो, आपला मित्र नाही आहे. तो दुश्मनांनी बदला घेण्यासाठी पाठवलेला माणूस आहे. म्हणजे महाराज जरा अजून पटत नाही आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो तुम्हाला, सगळ्यात मोठं उदाहरण घडलेले कथानक आहे बरं. भविष्यात तरुण पोरांनी सावध व्हावं म्हणून मी सांगतोय. जे वयोवृद्ध असतील ना त्यांनी सावध व्हावं म्हणून सांगतो. आपली मुळं दुश्मनाच्या मुलाच्या संगतीत आहेत का नाही चेक करा. आपली पिढी, तुम्ही पैसे कमवण्याच्या नादात राहाल आणि इकडे पोरं दुश्मन बदलून टाकतील, बापाच्या विरोधात करतील. वर्तमान काळ जर बघितला, खेडेगावापासून शहरापर्यंत, राजधानीपासून ते दुसऱ्या राजधानीपर्यंत, वैश्विक राजधानीपर्यंत जरी आपण अभ्यास केला ना, तर माणसं दुःखी म्हणून आढळतात. खूप छान पद्धतीने आहे का, पैसा एक प्रॉब्लेम आहे ज्यांच्याकडे नाही त्याला आहे, त्याच्याकडे दुसरं प्रॉब्लेम आहे. का की त्याच्याकडे जर तुमच्याकडे पैसा नाही तर पैसा ही समस्या आहे. ज्यांच्याकडे पैसा ही समस्या नाही त्यांच्याकडे सत्ता ही समस्या आहे. आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, त्यांच्याकडे आयुष्य शिल्लक नाही ही समस्या आहे. म्हातारपण आलेलं आहे, आतून संपूर्ण थकलेलं आहे, अंतःकरण दमलेलं आहे, शरीर थकलेलं आहे. सगळ्या गोष्टी उपयुक्त आहेत, तरीसुद्धा माणसाच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी दुःख आहे. त्याचं मूळ कारण काय आहे आणि ती लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे, जीवन कसं असायला पाहिजे, त्याचं आजच्या दिवशी मार्गदर्शन आहे. हीच व्हावी माझी, हे तुकोबारायांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक सप्ताह संपला की हा अभंग असतो बरं का. भजन संपलं, सप्ताह संपला की हा अभंग असतो आणि मागणी असते. जवळपास वारकरी संप्रदायातल्या सगळ्या लोकांचा पाठ आहे. हीच व्हावी माझी. सगळीकडे अर्थाच्या बाबतीत थोडंसं दुर्लक्ष होतं, त्याचं आज आपण चिंतन करणार आहोत. काय तुम्ही जेवढी लोक म्हणून जन्माला येत आहे किंवा आलेली आहेत किंवा येणार आहेत, याचं जे मूळ आहे ना, ते तुमच्या इच्छेवर सुख आधारित आहे. मराठी कळली ना, तुमच्या इच्छेवर सुख आधारित आहे. तुम्ही कशाची इच्छा करतायत आणि कोणत्या फळाची इच्छा करतायत, या दोघांमध्ये तफावत आहे. उदाहरणार्थ तुम्ही आंब्याचं झाड लावलेलं आहे, तर हे तुमचं कार्य आहे, हे तुमचं कर्म आहे की तुम्ही आंब्याचं झाड लावण्याचं कर्म केलेलं आहे. आणि तुमच्या मनामध्ये इच्छा अशी की पपई आली पाहिजे त्याला. हेच वर्तमान काळातल्या शैक्षणिक माणसाचं जीवन आहे. एक कृती करतायत आणि दुसऱ्या फळाची इच्छा करतायत. कृती एक आहे, कृती हे अभ्यास चांगला आहे, सुशिक्षितपणा चांगला आहे, पण त्या सुशिक्षितपणाला आणि पैशाला येणारं फळ हे वेगळं आहे. आणि तुम्ही जी इच्छा करताय त्याचं फळ वेगळं आहे. एकदम साधं गणित आहे बरं का, फार मोठं गणित नाही आहेत, फक्त कळायला थोडा वेळ लागेल. विठ्ठल विठ्ठल. बाबळीचं झाड लावलेलं आहे तर आंब्याची वाट पाहतोय. शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे? बोला ना, बोलत चला, टेन्शन नका घेऊ कीर्तनच. का की तुमचा मूर्खपणा मी तुम्हाला सांगतोय ना, लाजायचं काय. बावळ लावलेली आहेत आणि आंब्याची वाट पाहतोय. आता याच्या पुढचा टप्पा पहा. तुम्हाला पैसे पाहिजेत, बरोबर आहे, इच्छा सुखाची करतायत. तुम्हाला कधीतरी कल्पना केली का धनाबरोबर सुख आहे, असं कधी तुम्हाला सुखी माणूस सापडलाय का? याला म्हणतात प्रवाह. आई वडिलांनी शिकवलंय पैसा कमवला पाहिजेत, मित्रांनी शिकवलंय पैसा कमवला पाहिजे, पण पैशाच्या सानिध्यात सुख आहे का हे कोणी सांगितलं नाही तुम्हाला. याला गतानुगतिके लोक हा असं म्हणतात संस्कृतमध्ये. परंपरावादी लोक. परंपरावादी म्हणजे हे करत आलेलो आहेत. आपण हे पैसा का कमवायचा असं नाही, पण लग्न का करायचं याचंही निश्चित नाही, पण ही परंपरा आहेत. पैसे कमवले पाहिजेत, मुलं बाळं झाली पाहिजेत, सुख मिळेल का नाही याचा विचार नाही. सुखाचा विचार नाही कोठे. शब्द लक्षात ठेवा. सुखाचा
विचार सुख मिळणं फार लांबचा विषय बरं. मराठी अगदी बारकाईने ऐका, ग्रामीण भाग असला तरी ऐकायला तयार आहे तुम्ही. सुखाचा विचार नाही, सुख मिळणं, असणं, प्राप्त करणं, त्याचे साधना मार्ग हा फार लांबचा विषय. म्हणून काय होतं, तुम्ही ज्या रस्त्याने चाललेला आहात त्या रस्त्याला सुखाचा विचार नाही आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला विचारपर व्हावं लागतं. इथून वारकरी संप्रदायाला सुरुवात होते. विठ्ठल विठ्ठल, क्षणोक्षणी विचार करावा असं तुकोबराय म्हणतो, क्षणोक्षणी. आणि याचा अर्थ तुम्ही अजून ग्रामीण भागातले, तुम्हाला अजून माहीत नाही, तुम्ही तुमची विचारशक्तीच वापरत नाहीत म्हणून तुम्हाला जागं करण्यात. विचारशक्तीचा अर्थ कळाला का तुम्हाला? कोणाच्या पाया पडत असताना का पाया पडायचं? कोण आहे तो? त्यांनी जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे का याचा विचार करा. काही सांगतील लोक उद्या, सत्य कशावरून मानायचं? आपलं कपडे बदलले, वेषांतर केलं, महात्म्याचं रूप आणलं आणि त्यांनी सांगितलं की अमक्या अमक्या ठिकाणी अमकं अमकं होतं, संपलं विषय. अभ्यास करून पहा तुम्ही. ऐकायचं कोणाचं? बरं, ज्याचं ऐकायचं त्याला त्याचा फायदा झाला का? काल माझ्याजवळ एक मनुष्य बसला होता आणि तो दुसऱ्या माणसाला सांगत होता वजन कसं कमी करायचं. आणि जो सांगत होता वजन कशी कमी करायचं त्याचं 110 किलो वजन. लक्षात आलं? आणि तो सांगतोय कुणाला? समोरच्याला. वजन कसं? तुम्ही हा दृष्टांत नाही, हे वास्तव आहेत. कोणाचं ऐकताय तुम्ही? अज्ञानी लोकांचं ऐकताय का? मूर्ख लोकांचं ऐकताय का? तुम्ही कोणाला श्रेष्ठ मानता याच्यावर तुमचं सुख आहे. विठ्ठल विठ्ठल, ज्याला तुम्ही मोठं मानता तो त्याचा इफेक्ट तुमच्यावर पडतो. हिरोला मोठं मानलं त्याचा इफेक्ट तुमच्यावर पडतो. तुमचे केस विचित्र कापले जातात. कधी मी बघितलं नाही बरं का आयुष्यात असा भांग. एका साईडला कापलेलं, एका साईडला झोपके आलेले. तर मी एकाला विचारलं की ह्या साईडला मानेचा काही प्रॉब्लेम होतो का, वजन कमी केलं आहे? तर म्हणजे तसं नाही, फॅशन आहे. कोणी सुरू केली, त्याचं जे अनुकरण करतात तो सुखी आहे का याचा विचार करा. ज्याचं अनुकरण करताय त्याची मानसिक अवस्था काय, त्याची अंतःकरणाची अवस्था काय, त्याची बौद्धिक आणि विचारसरणी काय याचा पहिला अभ्यास करा. विठ्ठल विठ्ठल. पुढचा टप्पा आहे का? हा झाला आपल्या भागातला तरुण पोरांचा विषय. जे गावातली मोठी माणसं आहेत त्या प्रत्येकाचा नेता ठरलेला असतो. त्या नेत्याने काही करू पण तो त्याचा अनुयायी आहे, तो त्याचा उदो करणार. आता परिणाम पहा, तो दुखी झाला की तुम्ही दुखी, तो श्रीमंत झाला की तुम्ही श्रीमंत व्हाल याची गॅरंटी नाही. बरोबर आहे का? तुम्ही कोणाचं अनुकरण करताय त्याचा इफेक्ट तुमच्यावर पडतो. याच्यापेक्षा तुम्हाला ग्राम्य भागाचा दृष्टांत सांगतो. जे देवऋषी असतात ना, मला एकदा संबंध आला होता. त्याच्याकडे पाहिलं ना, नवीन भूताची कल्पना करायची गरज नाही, तोच भूत आहे साक्षात. त्याचा अवतार, त्याची दाढी, त्याचं ते फेटा बांधण्याची पद्धत, वागण्याची पद्धत. काही लोक गळ्यामध्ये ते हाडकं घेऊन फिरतात किंवा काय असं भीती दाखवण्याकरता फिरतात. त्यांनी मला विचारलं एक दिवशी, महाराज तुम्हाला भूत पाहायचं का? म्हणलं अजिबात नाही. भूतानी कुठे विचारायचं असतं का भूत बघायचं का म्हणून? तू असताना भूताची आवश्यकता काय? नाही महाराज माझ्याकडे रिद्धिसिद्धी, तुम्हाला काय पाहिजे ते देईल. म्हटलं तू का भिकारीस? याला म्हणतात विचार. जो देणारा आहे तुम्हाला, जो दावा करतो, तुमच्याकडून पैसे का घेतो? महालक्ष्मी यंत्र. मला तर कधी कधी ह्या टी व्हीवाल्याची एवढी दया येते. टी व्हीवर चर्चा चालली बरं का, डिबेट चालू आहेत. अंधश्रद्धा कशी, अंधश्रद्धा असू नये, दोन्ही डिबेट करतायत. श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये काय, आणि ब्रेकमध्ये दाखवतात महालक्ष्मी यंत्र घ्या तुम्हाला पैसा मिळेल. कधी विसंगती शोधली तुम्ही? चर्चा काय आहे? अंधश्रद्धा. हे शिकलेली लोक आहेत आणि यांच्याच टी व्हीवर काय येतंय? महालक्ष्मी यंत्र, अमकं यंत्र, तमकं यंत्र घरात ठेवा,
पूर्व दिशेकडे तोंड करा, पैसा आल्याशिवाय राहत नाहीत. आणि चर्चा काय चालू आहे, अंधश्रद्धा नसली पाहिजेत. कोणाचं ऐकताय तुम्ही? तुमची विचारशक्ती बंद पाडणं, पुन्हा आहे का, तुमची विचारशक्ती बंद पाडणं, याचं नाव आहे मार्केटिंग. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सत्य सुचलंच नाही पाहिजे. आता दुसरा विचार आहे, भगवान बाबांनी तुमची जमीन घेतली का? बोला ना. तुम्हाला काही त्रास, महाराष्ट्राला काही त्रास? मग त्यांना तुमच्यामध्ये राहिल्यामुळं त्यांचं शरीर कापावं लागलं. ज्ञानोबारायला त्रास झाला, तुकोबारायला त्रास झाला. यांनी तुमच्याशी संबंध नसताना तुम्ही यांना त्रास दिला का? हे खरं बोलत होते. आणि जे खोटं बोलून तुमचा वापर करत होते ते त्या काळात जिंकत होते. आजही तीच परिस्थिती. सत्य सांगणारा जो संत आहे ना, त्याला डिमांडच नाहीत. मार्केटिंग करणारा संतांचे फोटो बघा तुम्ही, हातात सोनं चांदी सगळं असं मुरलेलं वगैरे वगैरे. ज्ञानोबांनी खूप सुंदर लिहिले. तो सत्य सांगत नाही, तो प्रदर्शन करतो. तुम्हाला पण कसं, आमचा महाराज बघा, हेलिकॉप्टरमधून येतो, आमचा महाराज बघा, अमक्या. अरे ज्ञान घेण्यासाठी तुम्ही आलात का व्यक्तीसाठी आलात, याचा विचार करा. हा अभंग आहे बरं, हा अभंग आहे. तुकोबाराय काय शिकवतात? विचार, तुमची विचारशक्ती घाण ठेवू नका, हे पहिलं शिकवतं. कोणी काही सांगेल. मुंबईला असताना माझ्याकडे ज्योतिषी आला. ज्योतिषी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की शनी वक्री, ग्रह वक्री. त्यांनी मला सांगितलं की शास्त्रीजी सध्या तुमची शनीची दशा चालू आहे. मला सांगितलं, म्हणलं चालू असेल काय त्याला, नाही ती तुम्हाला महापूजा करावी लागेल. म्हणलं मग काय होईल? मग शनीची दशा कमी होईल. म्हणलं मी आता सुखी, गुरुच्या सावलीमध्ये आहे. शनी वक्री होऊ नाही तर सरळ होऊ, मला काही फरक पडत नाही. पुन्हा आहे का, मला सांगा, संन्याशाचा शनी वक्र झाला काय आणि सरळ झाला काय? संसाराला जाळून जो परमार्थ करतोय त्याचं काय नुकसान होणार आहे? हे ग्रह तारे नक्षत्र लोक तुम्ही जे नुकसान करणार आहेत ते मुळातच संसार सोडलेला आहे. काय नुकसान करणार आहे? तुम्ही बदनाम कराल, वाईट बोलाल. बरं तुम्ही वाईट बोलता हे ठीक आहे, तुमची लायकी काय, तुमचा अधिकार काय, तुम्ही काय जीवनामध्ये प्राप्त केलेत? दुसऱ्यासाठी, दुसऱ्याला टिंगल करण्यासाठी आपले तास वाया घालवत आहेत, याच्यापेक्षा दुसरा मूर्खपणा नाही. याला म्हणतात विचार करणं. ही वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. ज्ञानेश्वरी विचार करायला शिकवते. योग्य विचार करा. गाथा विचार करायला शिकवतो. ऐकू नका कुणाचं, कुणाचे गुलाम होऊ नका. कुणी तुम्हाला विकत घेईल असं वागू नका. आणि हे तुम्हाला तुमची किंमत कळाली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय आठवण करून देतात, तुम्ही महान आहात. नर करणी करे सो नरका. एवढी ताकद तुमच्यामध्ये, तुम्ही गुलाम का होता? पण विचाराने तुम्ही बांधला गेलेला आहात, बंदिस्त झालात. विचार करण्याची कुवतच तुम्हाला उमलू दिली जात नाही. आणि त्याच्यासाठी हे परमार्थ आहेत. नाही तर वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संगतीमुळे वाईट परिणाम होतो. आईबाप शिकवतात पैसा कमवा, सुख कमवा असं नाही शिकवत. पैसा कमवल्यानंतर लग्न करा, पण सुख कमवा असं नाही शिकवत. लग्नात सुख असले तर जळीत प्रकरण झाले असते का? आत्महत्या, पोलीस केस 492 वगैरे, काय 98 आहे बरं, मलाही माहीत नाही ते. पुन्हा म्हणताल बा शास्त्री चुकले, चुकणारच त्याच्यामध्ये. ह्याच्यात चुकलं म्हणून तर इकडं बरोबर येतोय का? जर लग्नामध्ये सुख आहे तर मग लग्न झालेले का दुखी, जे सांगणारे ते का दुखीत? अनुकरण कोणाचं करायचं, हे फार महत्त्वाचा शब्द आहे. सकाळी 40 गावकडे कीर्तन होतं, त्यातला हा विषय थोडासा. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे.
अनुकरण करायचंय ना, कोणाचं करायचंय? साधू संत ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाधानी होतात ना, त्यांचं अनुकरण करा. साधी गोष्ट आहे, एकदम सरळ आहे. आणि त्याच्यापेक्षा भारताची जी तरुण पिढी आहे ना, इतकी व्हायला चालली, बघू वाटत नाही. तो बघू वाटत नाहीत महाराज. नोकरी लागलेली काय आणि न लागलेली काय, दोन्ही व्हायला चाललेली. ज्यांना IT मध्ये नोकरी लागलेली आहेत त्यांचं आयुष्य बघा तुम्ही. त्यांना रोज पगार मिळतो, पण तो पगार मिळालेला आनंदात खर्च करत नाही, शरीर खराब करण्यामध्ये खर्च करतात. व्यसन आहेत, झोप नाहीत, जेवण बरोबर नाहीत, व्यायाम नाहीत, आणि पैसे येताना दिसत आहेत आणि तब्येत खराब होत चाललेली आहे. 35व्या वर्षी 40व्या वर्षी 60 वर्षाची माणसं दिसतात. काय आग लावायची त्या शिक्षणाला? ज्या वेळेस चमकायला पाहिजे त्या टायमाला चमक गेलेली असते. वापर केलेत लोकांनी, तारुण्य काढून घेतलंय आणि तुम्हाला इतक्या सुविधा दिलेल्या आहेत. एक बाई होती आमच्याकडे आलेली, लग्न होत नव्हतं तिचं, 100 किलो वजन, किती पगार, 6 लाख रुपये महिना. आणि ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 20 वर्षापूर्वीचे किती आहेत? 6 लाख. मग मी त्या पोरीला म्हटलं बसू दे, थोडा वेळ बोलू दे. तिला वय काय म्हटलं? म्हणे 22 आहे. असं ठीक आहे. म्हणजे काय प्रकार झाला? म्हणे मी पहिली 60 किलोची होते म्हणे, पण 40 किलो 2 वर्षामध्ये वाढलं. म्हटलं कसं काय वाढलं? ऐका बरं का, IT लोक आहेत ना पुण्या मुंबईतले, त्यांनी सांगितलेली त्यांची कथा आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही कल्पनेत जॉईन झालो आणि कंपनीने आम्हाला अधिकार दिले. रोज एका शहरामध्ये, कलकत्ता, मुंबई, चेन्नई, मीटिंग अटेंड करायच्या, 5 स्टारमध्ये राहणं आणि विमानाने फिरणं. 2 वर्षामध्ये 40 किलो वजन वाढलं. कळालं का तुम्हाला? 2. आता मला सांगा, सुरुवात ही गरीब घरातली पोरगी, अचानक तिला विमान मिळालं, अचानक 5 स्टारमध्ये राहणं मिळालं, आणि असं जेवण सजवलेलं असतं 5 स्टारमध्ये, प्रत्येक वस्तू खावीशी वाटते, इतकं सजवलेली असते, चव असते, पण चोथा असतो. कळालं का? कसदार ज्याला म्हणतो ना आपण, ते नाही. मग आता ते खाल्लं तुम्ही, मीटिंग अटेंड करताय, व्यायामाचं नावच नाही ना. मला एक सांगा, 2 वर्षामध्ये तुमचं वजन वाढलं, मुलं एवढा पगार असताना मुलं तुम्हाला नाकारतायत, कुणी तब्येत खराब केली? बोला ना. पैशाच्या मागे गेल्यामुळं शरीराची संपत्ती गेली. एक संपत्ती कमवण्याकरता दुसरी संपत्ती खलास केली. विठाला विठाला. ही परमार्थाची मुळे बरं का. तिने इच्छा केली मॅनेजर व्हावं, तिला सगळं मिळालं, पण दुःख बरोबर आलं. चूक कुठं झाली? इच्छेमध्ये चूक झाली. आणि आता तर मी तर सकाळी बातमी ऐकली महाराज, कधी कधी मला कौतुक वाटतं. ही लाडकी बहीणची योजना आहे ना, पुरुषांनी 1,500 करता बाई व्हावं. बोला ना, ऐकली तुम्ही आजचीच बातमी? पुरुषांनी 1,500 करता काय झालं? त्या ह्यांना कुठं देव भेटणार आहे का? यांना कुठं आनंद भेटणार आहे? अहो, देशाला किती लुटताय तुम्ही. रस्ताही खाल्ला जातोय, देशही खाल्ला जातोय, कर्जही वाढलं जातं आहे, तुम्ही स्वतः देशावर प्रेम करत नाहीत. माझा मुद्दा आहे का खराब होतो? प्रत्येक व्यक्तीला ओढावंच वाटतं. ते कुठलीही योजना असो, कोणी काही असो, ही वासना चुकीची, ही इच्छा चुकीची. तुम्ही सुखी नाही म्हणून तुमच्या सहवासात राहणारी लोक दुखी आहेत. विठाला विठाला. फार फार अभंग सुंदर आहे एकदम. आणि तुम्ही जर ठरवलं, बघा पुढचा टप्पा अभंगाचा, तुम्ही जर ठरवलं, इच्छा बदलावी, बदलली जात नाही. माझ्यासमोर तरुण वर्ग बसलेला आहे. उद्या वाटलं की त्यांना नोकरी नाही लागत, जरा भगवानगडावर जाऊन आपण आध्यात्मिक शिक्षण घेऊ, नाही इच्छा होत. उलट म्हणतील, बाबा तुम्हाला काही कमी असले तर आम्हाला सांगा. ज्यांना नोकरी नाही ते पण म्हणतात.
काय कमी असलं तर आम्हाला सांगा, पण आम्हाला बदलायला सांगू नका. नाही, नका बदलू, पण सुख मिळणार नाही, आनंद मिळ. मग तरुण पोरं आनंदी का असतात याचं मूळ कारण फार सुंदर आहे. तारुण्यच आनंद देणार आहे. तारुण्यासाठी आनंदाची गरजच नाही. जोपर्यंत तरुणपणा आहे तेच आनंद आहे. लक्षात आलं का? तारुण्य अवस्थाच आनंदी आहेत. बघा तुम्ही, पाऊस पडला की पोरं कपडे काढून निघतात. म्हातारं बघा कुठं पडलेलं आहे, आणि ते म्हाताऱ्या बाया सांगतात अरे नको जाऊ, पडसं होईल, होऊ दे. तारुण्य बोलते. काम करायचं असलं, भांडणं करायचे असले, जीवावर उदार असतात, त्याला तारुण्याचा मद मानतात. आणि त्या मदामुळं जेव्हा तुम्ही तुरुंगात जाता, जेव्हा तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाता, जेव्हा एखादा रोग होतो, जेव्हा एखादं व्यसन लागतं, आणि तोपर्यंत तरुण पण निघून गेलेलं असतं, उर्वरित आयुष्य केवळ आणि केवळ तरुणपणात चुका केलेल्या भोगण्यासाठी आयुष्य आहे. मराठी कळाली का तुम्हाला? तरुणपणात केलेल्या चुका भोगण्यासाठी पुढचं आयुष्य आहे. विठाला विठाला. तुम्ही म्हणाल माझं परमार्थाचं काय वेगळं आहे? परमार्थाचं इतकं वेगळं आहे महाराज. पहिल्यांदा दुःख होतं तरुणपणामध्ये. तरुणपणाचा परमार्थात आलं ना, पहिल्यांदा दुःख व्हायचं. माझी तर अशी अवस्था असायची, 55-60 किलो वजन होतं अभ्यास करून करून. 90-91च्या गोष्टी आहेत. एखाद्या गावात कीर्तनाला गेलं ना, ते सगळे दुःखी व्हायचे मला पाहून. तुम्ही कीर्तनकार का? इथून टिंगल सुरुवात. 90-91ची गोष्ट आहे. म्हणलं हो मी कीर्तनकार. आता ज्यांनी कीर्तन ठेवले तो जरा कुठंतरी कामात अडकलेला असायचा, बोलतच नसायचे. आता आजच्या कीर्तनाची वाट लागली म्हणायची. अगोदरच पाहिल्या ठरवतात. आणि हा जीवनातला सगळ्यात मोठा धोका आहे. अनुभव घ्या आणि मग ठरवा. असं ठरवू नका. मी काही बोलत नसायचं थांबलं. मग ते ज्यांनी कीर्तन ऐकलेलं, तारीख घेतलेली असायची, ते यायचे. कीर्तन झालं ना तर गाव मागं लागायचं तारखा पाहिजे म्हणून. आणि जेवढे लोक असायचे ना टाळकरी वगैरे त्या काळामध्ये, महाराज काय कीर्तन केलं तुम्ही? म्हणलं अगोदर कशाला बोंबललं? ऐका आणि मग निर्णय घ्या ना. कोणताही साधू असो, कोणताही गुरु असो, अनुभव घ्या आणि मग त्याच्या बाबतीत निर्णय करा. ऐकून निर्णय करू नका. शब्द लक्षात. ऐकून निर्णय करू नका. विचारशक्ती गायब करू नका. आणि मग तुम्ही निर्णय घ्या. कोण बोलतंय आपल्याला? ज्ञानोबा बोलतात, आदरणीय आहे. 16 वर्षाच्या आत ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते आपल्याला सांगतायत. आणि जी ज्ञानेश्वरी आजही कळत नाहीत एवढे विद्वान आपल्याला बोलतायत. आपली मान आदरानं डोलली पाहिजे. त्याला म्हणतात माणूस, त्याला म्हणतात जिवंत माणूस. आपण ऐकतो कुणाचं? पिक्चरवाल्याचं. 2 बायक. आताच्या जेवढ्या सिरियल निघालेल्या आहेत, 3-4 लग्न झाल्याशिवाय सिरियलच संपत नाही महाराज. काय आदर्श दिलाय तुम्ही लोकांपुढे? बरं ह्याच्यामध्ये काय होणार आहे तुमचं? कधी विचार केलाय का तुम्ही? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी या संसारातून बाहेर आलो. बघा, या संसारातून बाहेर आलो. आता मला बदलायचंय. पण मी बदलत असताना पहिल्यांदा काय बदललं पाहिजे? एकच तुकडा इतका सुंदर आहे या अभंगाचा. पुढचा अभंगापेक्षा पहिल्या डोक्यात बसवा. हीच व्हावी
माझी आस, आस म्हणजे आशा, आशा म्हणजे इच्छा, हीच इच्छा व्हावी आहे नाही. अभंगातलं वैशिष्ट्य सगळ्यात मोठं हे आहे नाही आहे. भगवंता माझ्याकडून माझी इच्छा बदलत नाही आहेत, मला आशा बदलवता येत नाही, कारण की वाईट माणसाच्या संगतीमध्ये इच्छा एक सेकंदासाठी बदलते आणि पुन्हा फिरते. माझ्यात ताकद कमी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, म्हणून देवा तू मला दान दे, तू माझ्यावर कृपा कर आणि माझ्या इच्छेला बदल, हीच व्हावी आहे नाही. अभंग कसा आहे, हीच व्हावी, ही आस असायला हवी. विठाला विठाला आहे नाहीये, असायला हे अवघड आहे बघा. सगळ्याला वाटतं असायला हवी पण होत नाही. विद्वान व्हायला असायला होत नाही, परीक्षात पास असायला होत नाहीत. जी माणसं कॉप्या करून पास करतात ते काय भारताचं भविष्य दुरुस्त करणार आहेत? शिकवतच नाही, कारण की त्यांना शिकवलेलं नाही. माझं मत असं, ज्यांच्याकडे पैसा आहे ना त्यांनी शिक्षणाच्या भानगडीत पडू नये, व्यापार करावा आणि आपली पुढची परंपरा चालवावी. नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये येतात, काहीच माहीत नसतं त्यांना. मोठ्याची मुलं आहेत, श्रीमंताची मुलं आहेत. अरे तुम्ही कोणी असा, मेहनतीशिवाय पर्याय नाही. ज्ञान एक अशी वस्तू आहे बरं, ज्याची त्याच्याजवळच असते. बाप ज्ञानी असेल तर मुलगा ज्ञानी असेल सांगता येणार नाही. बाप मदत करू शकतो मुलाला ज्ञानी होण्यासाठी. मराठी कळाली का? बाप काय करू शकतो? मुलाला ज्ञानी होण्यासाठी मदत करू शकतो. पण मुलगा वाईट संगतीमध्ये असला, संगती बोलतोय, वाईट संगतीमध्ये असला, ज्ञानी बाप पण हताश होतो. मग लोक म्हणतात, अरे एवढ्या मोठ्या घरचा पोरगा आणि कसा दारू पीत पडलाय. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. एवढ्या मोठ्या घराण्याचा मुलगा आणि दारू पिऊन रस्त्यावर पडलेला आहे, हीच व्हावी माझी इच्छा चुकीची. काय कारण आहे त्याची? संगत बरोबर नाही हो, त्याला बिघडवणारी लोक आहेत. खूप मोठं रहस्य सांगतोय तुम्हाला बरं का. गरीब माणसं जे असतात ना, कपटी आणि गरीब बुद्धिमान माणसं, यांची जर छेडखानी केली ना, ते समोरासमोर भांडू शकत नाही. तरुण पोरांनी नीट ऐका बरं, तरुण पोरांनी नीट ऐका, हे भांडू शकत नाहीत. पण यांची छेडखानी केलेली. हे बदला कसा घेतात माहिती तुम्हाला? तुमच्या घरात दोस्ती करणार आणि तुमच्या मुलाला वाईट व्यसन लावणार. यांच्यापासून सावध राहा. आजही परदेशातली माणसं, विशेष करून पाकिस्तानची माणसं मुंबईमध्ये हायफाय सोसायटीमध्ये येतात, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि जे गर्भश्रीमंत लोक आहेत त्यांच्या मुलाला व्यसनी करतात. आपली देशाची श्रीमंती कमजोर व्हावी आणि ते मुलं जर एकदा ड्रगिस्ट झाले, बर्बाद झाले, श्रीमंती संपली ना. जे श्रीमंती उभं करण्यासाठी तर हयात गेली जुन्या माणसांची, एक पोरगा बिघडला, श्रीमंती संपली. दुश्मन लोक जे तुमचे कल्याण करू इच्छित नाहीत ते तुमच्याशी दोस्ती करतात. हे तरुण पोरांनी लक्षात ठेवावं. आणि जर तो तंबाखू खायला आणि दारू प्यायला शिकवत असेल ना, तर तो आपला मित्र नाही आहे. आपलं तारुण्य खराब करायला शिकवतो, आपला मित्र नाही आहे. तो दुश्मनाने बदला घेण्यासाठी पाठवलेला माणूस आहे. म्हणजे महाराज जरा अजून पटत नाही आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो तुम्हाला, सगळ्यात मोठं उदाहरण. भीष्म हे ब्रह्मचारी आहेत, ऐकलं ना सगळ्यांनी? भीष्म हे ब्रह्मचारी आहेत आणि त्यांना गेल्यानंतर मुली आवडल्या एका राजाच्या, विशेष करून गांधारी. आता हे भीष्माचं काम, मुली आवडले की घेऊन यायचे. तसंच धृतराष्ट्रासाठी आजचं कंधार म्हणजे अफगाणिस्तान, अफगाणिस्तान देशाच्या राजाची मुलगी गांधारी, जुनं नाव त्याचं गांधार नरेश होतं आणि त्या देशाच्या मुलीला गांधारी म्हणायचं. जसं द्रुपद राजा आहे
तर तिचं नाव ॲटोमॅटिक द्रौपदी व्हायचं. काय की राजाची मुलगी म्हणजे सगळ्या प्रजेची मुलगी द्रौपदी. गांधार देशाची मुलगी म्हणजे सगळ्यांची मुलगी गांधारी असं नाव. आणि भीष्माला पसंत आली आणि सांगितलं की मला ही मुलगी पसंत आहे, धृतराष्ट्रासाठी पाहिजे. ही दादागिरी आहे. भीष्माचार्याबरोबर लढण्याची हिंमत नाही कुणाची, नाही म्हणण्याची ताकद नाही. आणि राग आला गांधारीच्या भावाला. त्याचं नाव काय? किती पाठ आहे बरं तुम्ही, संतांची नावं नाही लक्षात, पण कपटी माणसं पाठ आहेत. काय नाव आहे? शकुनी. गांधारीचा भाव शकुनी. हे घडलेले कथानक आहे बरं. भविष्यात तरुण पोरांनी सावध व्हावं म्हणून मी सांगतोय. जे वयोवृद्ध असतील ना त्यांनी सावध व्हावं म्हणून सांगतो. आपली मुळं दुश्मनाच्या मुलाच्या संगतीत आहेत का नाही चेक करा. आपली पिढी, तुम्ही पैसे कमवण्याच्या नादात राहाल आणि इकडे पोरं दुश्मन बदलून टाकतील, बापाच्या विरोधात करतील. आणि मग बदला घेता येत नाही, बोलता येत नाही. आता हे दोन प्रकार आहेत बरं का. अखंड हिंदुस्थानचा राजा आणि त्याचं मांडलिक राज्य गांधार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. आता राज्य सरकार काय बोलणार, वरून फतवा निघाला. त्यात मेन माणूस दिली मुलगी गांधारी. गांधारीला जेव्हा कळालं की माझा नवरा आंधळा आहे, 3 डोळ्याला पट्टी बांधली. मी ते सांगत नाही. आता गांधार देश असताना, राजाचा मुलगा शकुनी असताना तो भारतात कशाला आला? कधी विचार केला का तुम्ही या गोष्टी? बहिणीच्या घरात राहण्यासाठी का आला? बदला घे. विठ्ठल विठ्ठल. फार सुंदर विषय आहे, अगदी गंभीरतेनं ऐका. गांधारीचा भाऊ आहे, गांधारी राजाची मुलगी आहेत आणि तिचा हा सक्का भाऊ आहेत. वारस कोण आहे त्या राज्याला? शकुनी वारस आहेत. सोडून दिलं राज्य आणि भीष्माचा बदला घ्यायचा म्हणून तो बहिणीच्या घरात राहायला आला. आणि जशी मुलं जन्माला आली दुर्योधनाच्या मनात विष पेरायला सुरुवात केली. यांच्यात भांडणं लागली पाहिजे. एक माणूस, काय नाव आहे त्याचं? एक माणूस संपूर्ण भारताला युद्धाच्या खाईमध्ये ढकलणारा शकुनी, संपूर्ण भारताला. आणि महाभारताचं युद्ध झाल्यानंतर नीट ऐका, भारताचं नुकसान किती झालेत? फक्त 20 माणसं जिवंत होते. पूर्ण भारत केवढा आहे? अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत. आणि सगळ्या देशामध्ये 20-25 माणसं जिवंत आहेत आणि ते पण म्हातारी माणसं आहेत. नीट आहे का? मग जन्माला येणाऱ्या मुलांना संस्कार देणार कोण? तिथं भारतीय संस्कृती संपली. 2500 वर्ष भारताला इतिहास नव्हता. 2500 वर्षानंतर मग बुद्ध जन्माला आले, महावीर जन्माला आले आणि नव्याने भारत सुरू झाला. विठ्ठल विठ्ठल. नव्याने भारत सुरू झाला 2500 वर्षापासून. आणि अगोदरचे 2500 वर्ष गेले आणि 5000 वर्ष युद्धाला झाले. एक माणूस आपलं घर दार सोडून बदला घेण्यासाठी तो गांधारीच्या घरी राहायला आला, तो शकुनी. मी तर मरणारच. मग त्यांनी काय केलं? जो आपल्या राजाला त्रास देऊ शकतो असं पांडव बघितले आणि पांडवाबरोबर युद्ध सुरू केलं. आणि सतत वैराची ज्योत शकुनीनं दुर्योधनाच्या मनात जळती ठेवली. मराठी कळली का नाही? कधी कधी मोठे माणसं एक व्हायची इच्छा करतात, चमचे एक होऊ देत नाहीत. साहेब,
तुम्ही आठवा तुम्हाला किती त्रास झालाय, पिटून ठेवतात. दुसरीकडे सांगतात योग्य आहे का? 2 पक्ष असतील, 2 माणसं असतील, 2 संत असतील, 2 व्यापारी असतील, 2 मोठे माणसं असतील, जवळ चुकीचे माणसं ठेवू नका, अजिबात ठेवू नका. ते तुमची जरी भावना बदलली ते लोक आडवे आल्याशिवाय राहत नाही. याचं उत्तम उदाहरण शुक्राचार्याचं आहे. महाराज बळीला दान द्यायची इच्छा होती आणि आडवा कोण आला? बोला ना, मराठी नाही कळत तुम्हाला, मला पक्का विश्वास आहे. कोण आडवा आलाय? शुक्राचार्य. कोण होते ते? जोरात बोला ना. शुक्राचार्य कोण होते माहिती आहे का तुम्हाला? गुरु होते, ऋषी होते. हे लक्षात ठेवा. गुरु होते, ऋषी होते, ते सुद्धा दान धर्माला आडवे येतात. म्हणून बुवा लोकांवर विश्वास ठेवू नका. हे दिसायला महाराज लोक आहेत, पण हे शुक्राचार्यासारखे आडवे येणारी आहेत. तुम्ही विचार करून सावध राहा. विठ्ठल विठ्ठल. ते भगवंत आहेत. संकल्प सोडू नये म्हणून पाणी ओतायला लागले, त्याच्या नळीमध्ये जाऊन बसलाशी. काही गरज आहे का? जमीन कुणाची, देतोय कुणाला, तुझा संबंध काय? नाही लक्षात येत माणसाच्या. म्हणून कधी लक्षात ठेवा, पारमार्थिक माणूस असू द्या, सामान्य, तो काय शिकवतो हे तुम्हाला कळायला पाहिजे. पण पहिल्यांदा तुमची संगत ही व्यवस्थित पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, बलवान करणारा संघ पाहिजे. पैलवान व्हायचे आहेत, मग 4 मित्रांना पैलवानकीची आवड पाहिजे. अरे वा, चांगले, आपण 4 मिळून व्यायाम करू. याला म्हणतात संत संघ, एका विचाराची संगती. आपण 4 जण एकत्रित आलो, आपल्याला UPSC क्रॅक करायचे. ग्रुप संत संघ. संत संघाचा अर्थ असा नाही की माळ घालून फिरणं असं नाही. तुमच्या विचाराचा ग्रुप तयार करा, जी तुमची इच्छेला बळकट करेल. हा फार महत्त्वाचा भाग. व्यापार करायचा आहे, 4 माणसांनी एकत्र आलं पाहिजे. चला आम्ही तुला मदत करतो, सगळे मिळून व्यापार करू. अशी भारताची परिस्थिती नाही आहे, पण अभंगाचा अर्थ सांगतोय मी. तुम्ही ठरवा. मी ते मंदिर बांधायचं ठरवलं माऊलीचं, आणि खूप सोपं गणित आहे बरं का. आता 9x9चा दगड असतो, मग 3x3 जर बांधायचं असेल तर 27 दगडं लागतात. आणि त्याचा अर्थ असा होतो की 27 ठिकाणी जॉईंट येतो. जुने जे तुमचे वाडे आहेत ना, त्याचे दगड चांगले आहेत, पण त्याचे बीच मधलं जे मटेरियल असतं ना, बाइंडिंग मटेरियल म्हणतात त्याला, ते निखळल्यामुळं, ते माती गेल्यामुळं दगडं पडतात. नाही तर दगडांना लाख वर्षसुद्धा काही होऊ शकत नाही, दगड येते. मग वाडा का पडतो? कारण की ते मधलं जे धरून ठेवणारं मटेरियल आहेत, बाइंडिंग मटेरियल निघून जातं. मग जितकं मोठा दगड असेल, बाइंडिंग मटेरियल तितकं कमी लागतं, आयुष्य तेवढं वाढतं. पंढरपूरचं जे मंदिर आहे त्याला 1200 वर्ष झालेत. 1200 किंवा 1300, किती, 11व्या शताब्दीतलं मंदिर आहे. 1300 वर्ष झाले, अजून काही झाले का?
त्याच्यापेक्षा डबल भगवानगडाचा दगड आहे, किती वर्ष टिकेल कधी कल्पना करून पहा. पण माझा मुद्दा समजून घ्या. मग मी चर्चा केली की बाई 27 दगडं बसवण्यापेक्षा एक दगड बसवू. आमचे आर्किटेक्ट म्हणले लय भारी, अतिशय सुंदर महाराज. जितका जॉईंट कमी तितकं मंदिराचं आयुष्य मोठं. आमचं ठरलं एकच दगड बसवायचा 3x3चा. आणि आलो आम्ही. भगवानगडावर चर्चा झाली आमच्या महाराज लोकात असं ठरलं 3x3चा. जेवढे माझ्या जवळचे होते ना, आणणार कुठून, अरे तुला काय टेन्शन आहे का, मन तर मी ना, तू नसताना म्हणतं का समजतो. आणि हे असे पाळू नये जवळ बरं का. टेन्शन कुठून आणणार दगड, अरे बघू ना. म्हटलं बघू, पण कसं आहे शब्द देताना विचार करा. म्हटलं तू गप ना. भगवंताने पृथ्वी निर्माण केली आहे, ज्ञानोबारायचं मंदिर बांधतोय आपण, माऊली सोय करतील ना. नाही तरी पण व्यवहार कळला पाहिजे ना. म्हणजे मला सांगतात आणि जवळ कोणाचे आहेत, आमच्याच तुकड्यावर जगायचं आणि आम्हाला शहाणपणा शिकवायचं. ही जात आपल्याजवळ नको आहे, हे लक्षात ठेवा. दुसरे आले, त्याला सहन झालं नाही, त्यांनी दुसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याला सांगितलं. 4 जण एकत्र आल्या. महाराज तुमचा निर्णय बरोबर नाही. 4 जण मिळून पहिल्यांदा एकाने सांगितलं, नंतर पुन्हा 4. काय महाराज हे काही पद्धत आहे का. 4 जणांनी तेच. मी म्हटलं नाही, मी माझं बघून घेईल. पुन्हा ते एका गावात गेले, त्यांनी सांगितलं महाराजांचं फार चुकतंय, त्यांनी फार चुकीचा निर्णय घेतलाय. पुन्हा 100 माणसं आले. माझी मराठी कळल्यावर काय राहिले महाराज. पुन्हा किती आले, महाराज मंदिर बांधा, भव्य बांधा, पण ती आग्रह करू नका की 3x3चा दगड असला पाहिजे. कुठलाही मनुष्य आहे ना, अशी माणसं भेटत गेले ना, क्रॅक होतो तो. हे तुमचं जीवन आहे. एक माणूस भेटतो, हे चुकीचं करतोयस. दुसरा भेटतो, 4 भेटतात, 5 भेटतात. तुमचा जो दृढनिश्चय असतो ना, तो खुंटा हलवतात ती लोक. हे तुझी काही ताकद आहे रे. पहिल्यांदा एखाद्याला MPSC करायची, UPSC करायची. आपण गडावर MPSC चालू केली, 3 वर्षात 19 मुलं लागलीत. बसलेला डिवाइस बी बरं का. नाही तर उगं त्याच्याकडे पाहून तुम्हाला काहीतरी टेन्शन यायचं. गडावरच आहेत डिवाइस बी. 19 विद्यार्थी लागलेले आहेत. सुरुवातीला सांगणारी लोक टेन्शनमध्ये. तसं तुम्ही तुमच्या जीवनात अभ्यास करा. तुम्हाला जे व्हायचं आहे ना, ते पक्क करा. किती लोक झोंबू द्या तुम्हाला. 2 सुरुवातीला 1 सांगणार, नंतर 2 सांगणार, 4-5 जण. हे काय, याची काय लायकी काय MPSC क्रॅक करायची. तुमच्या दृढनिश्चयाला, तुमच्या धैर्याला ढासळवणारी संगती तुमची. राहू नका त्या संगतीमध्ये. म्हणून संत संगे, तुमच्या इच्छेला मजबूत करणाऱ्या संगतीमध्ये राहा. तुमची जी झालेली इच्छा आहे तिला जोपासणारी माणसं पाहिजेत. त्याला बायको म्हणतात बरं. नवरा काम करतोय ना, मुलगा काम करतोय ना, आई आणि मुली, पत्नी सपोर्ट करतात. मग कधी कोणत्याही मोठ्या माणसाची मुलाखत आहे का, कोणत्याही, त्याचं पहिलं वाक्य आहे, घरातून सपोर्ट होता. नवीन प्रयोग आहे, नवीन प्रयोग करतोय, पण मला घरातून सपोर्ट होता. घरातून विरोध झाला तर तो का माणूस खचला जातो. तो पहिला टप्पा. इथून पुढे तरुण पोरांनी लक्षात ठेवा, धैर्य गाळणाऱ्या माणसाच्या सोबत नका राहू. तुम्ही आता आपली ज्ञानेश्वरी आली बरं का, काल 4था अध्याय आलाय. मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी वाचा. मी रोज 4 तास ज्ञानेश्वरी लिहितोय. मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी. 2ऱ्या अध्यायामध्ये कृष्णाचे शब्द आहेत. अर्जुन जेव्हा घाबरला ना युद्धाला, तो म्हणला मला युद्ध करायचं नाही. भगवंताचे पहिले वाक्य 2ऱ्या अध्यायातल्या घरी गेल्यानंतर ओव्या वाचा. आणि त्यातलीच एक ओवी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पहिल्या मुखपृष्ठावर लिहिलेली. त्याचं नाव ज्ञानेश्वर महाराज आहे. ढला ढला काय लिहिलंय, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. 2री ओवी सांगतो जी मुखपृष्ठावर लिहिलेली आहेत. हृदयाचे ढिलेपण हे तर निकियासी नव्हे कारण. अर्जुना, हृदयाचं ढिलपण हे संग्रामामध्ये पतन होणार आहेत. हे आपल्यासारख्याला योग्य नाहीत. म्हणून गीता जगात प्रसिद्ध झाली. धैर्य देणारी संगती पाहिजे.
आपल्या इच्छेला जोपासणारी संगती पाहिजेत, आपल्याला मोठं करणारा सपोर्ट पाहिजेत. नाही झालं ना मोड लगेच खच. शकुनी जीवनात नसावे, महाभारत घडल्याशिवाय राहत नाही. ते त्याचं राज्य सोडून दिलं त्यांनी आणि इथं कुरापती करत बसला. अशी माणसं घरात ठेवू नका. तुम्हाला दया येते, गरिबाचं पोरग आहेत, पण पार काडी लावून घर खराब करतं. नका करू असं. म्हणून एक पहिली गोष्ट, आपल्याला प्रोत्साहन देणारी कंपनी पाहिजे. दुसरी, जी मनात इच्छा आली तिला मजबूत करणारी पाहिजेत. आता तुकोबाराला गावातून काढून दिलेलं आहे, सगळ्या लोकांनी विरोध केलेला आहे. आता त्यांना कोण साथ देणार आहेत? मग भगवंताला ते प्रार्थना करतात, देवा हीच व्हावी माझी. मला माणसं साथ देत नाहीत, लोक साथ देत नाहीत, लोकांनी त्रास देऊन गावाच्या बाहेर काढले आहेत, पण माझी इच्छा बदलली. म्हणून देवा माझ्या इच्छेला संसाराच्या इच्छेत बदलू नकोस. हीच शब्द फार महत्त्वाचा, सकारात्मक आहे. दुसरं नको, हीच व्हावी आहे नाही, व्हावी माझी आस. माझी इच्छा कायम हीच झाली पाहिजे, तुझ्या चरणाजवळ मी राहिलो पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जपा संगतीला, संगतीला जपा. आणि जितकं तुम्ही संगतीला जपाल ना तितकं तुम्ही मोठे व्हाल. हे मधले जे दोन प्रमाण आहे ना, ते मागणीचा आकार आहे. पंढरीचा वारकरी हीच व्हावी माझी आस किंवा चंद्रभागे स्नान, याच्यापेक्षा महत्त्वाचा शब्द आहे इच्छा होणं. हीच व्हावी, ही इच्छा. तुम्हाला इच्छाच होत नाही आणि झाली ना, तर जवळची मित्रमंडळी एका मिनिटात बात करून टाक, जाऊ दे रे. आता श्रावण चालू आहेत, बऱ्याच लोकांनी पाळलेलं आहे, पण 2-4 मित्र भेटतात, जाऊ दे रे काय अंधश्रद्धा आहे. नाही नाही, घरी सांगितलं, घरच्याला काय माहिती होते. चल, आपल्या इच्छेला ढासळणारी लोक आहेत, बर्बाद करणारी लोक आहेत. म्हणून संत संगतीमध्ये राहा. जिथं आपल्या इच्छेला उंची मिळेल, आपली इच्छा आणि आपण मजबूत होऊ, त्या लोकांची पहिली संगत पाहिजे. आणि दुसरी, आपली इच्छा चांगली व्हायला पाहिजे. इच्छा चांगली होण्यासाठी चांगल्याच्या संगतीत राहा. हीच व्हावी माझी जन्मोजन्मी तुझा दास विठोबा.